नमस्कार कोल्हापूरकर. तर शिरोळ तालुक्यातील जे नांदणी गाव आहे, या गावामध्ये जैन समाजाचं एक जैन मठ आहे. त्या मठामध्ये हत्तीचं लहानशे मोठं त्यांनी संगोपन केलं, पालन पोषण केलं व त्या हत्तीपासून त्या गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही किंवा काही त्रास उद्भवत नाही. प्रत्येकाचं एक जीवापाचं एक नातं त्या हत्तीशी जोडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक दारापर्यंत तो हत्ती जात असत, कुठल्या सगळ्यांना आशीर्वाद देत असत प्रत्येक. आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे यांनी एक याचिका दाखल केलेली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ते फेटाळून दिले. म्हणजे याचा अर्थ की पैशापुढे लोकांचं, सामान्य लोकांचं काही चालत नाही. गावातील लोक रागाभरात जिओ पोर्ट करत आहे. म्हणजे जिओ कार्ड जो आहे, सिम त्यांच्या मोबाईलमध्ये, तो मोबाईल कार्डामध्ये बदलून दुसऱ्या कार्ड ते घालत आहेत. पण खूप चुकीची गोष्ट आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की कोल्हापूर जितकं नेते लोक आहेत त्यांना विरोध करा व ते हत्ती आपल्या गावात परत येईल असं या काहीतरी तुम्ही प्रोसेस करा. किंवा जे मंत्रिमंडळामध्ये अधिवेशन असतात त्या अधिवेशन तुम्ही हा प्रश्न नक्की उचला. माझं एक सामान्य नागरिक म्हणून मी एक साधारण नेतृत्व म्हणून तुम्हाला एक सांगतो, प्लीज हा विषय तुम्ही मंत्रिमंडळात तुम्ही कोणतरी अधिवेशन तुम्ही विषय मांडा आणि हत्ती परत. आणि मला एवढं सांगायचं आहे की भटकी कुत्रे असतात, असं गावगाव गल्ली गल्ली हुंडीवर फिरतात, तुम्ही त्यांना का घेऊन जात नाही तुमच्या प्राणी संग्रहालयामध्ये? आणि आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करतो की ते घेऊन जावा ना. आणि तुम्हाला सांगतो, जे बाकीच्या हत्ती आहेत भुद्रगड म्हणा इथे तालुक्यातील, रस्त्यावर धुमाकूळ घालतात, उद्ध्वस्त करतात घरं लोकांची पावसाळ्यामध्ये, त्या हत्तीला तुम्ही न्या तुमच्या प्राणी संग्रहालयामध्ये. पण ज्या गावामध्ये लहानशे मोठं झाले आहेत, म्हणजे आस्था माणसाला श्रद्धा त्या हत्तीला जुडलेल्या आहेत. एक जणू काही घरातलं एक आपलं सदस्य म्हणतो आपण, तशा प्रकारचं घरातलं होतं. पण तुम्ही त्याला माणसाच्या बवणा मोडून जबरदस्ती त्या हत्तीला तुम्ही घेऊन जाताय. म्हणजे सर्व कोल्हापुरातील नेते लोकांना किंवा आमदार खासदार जे मंत्री असतील, जे असतील अमुक संख्यांना प्लीज मनापासून विनंती करतोय, कोल्हापूरचा नागरिक म्हणून प्लीज त्या हत्तीला लवकर आणावा आपल्या नांदणी गावामध्ये. कोल्हापूर आहे, लक्षात ठेवा. इथं माणसं जोडले जातात, माणसं मोडत नाही. इथं माणुसकी आहे, रक्तामध्ये इथं माणुसकी जोडलेला आहे. माणुसकी कुठे मोडत जात नाही. अनोळखी व्यक्तीला सुद्धा इथं भावा म्हणून असा हाक मारला. पेजला फॉलो केलं असेल तर फॉलो, लाईक, कमेंट आणि ज्याच्या शेअर करायला विसरू नका. आणि माझं युट्यूब चॅनल पण आहे, युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.